हॅलो. तर हे जे झाडू सारखे आज माझे केस झालेत ना, तर याच्यावरती मी मस्त असं तेल आज बनवणार आहे. सो आपल्या ब्लॉगमध्ये टिकून राहा. आणि विशेष म्हणजे केसांचे एवढा जो खराटा झालाय, मला खूप जास्त त्रास होतो या केसांचा. म्हणून मी यूट्यूबलाच पाहिलं होतं की केसांसाठी त्यांनी ऑइल तयार केलं होतं. सो आज आपण तेच ऑइल तयार करणार आहोत. आणि त्यामुळे मी काय काय ॲड करणार आहे, ऑइल कसं तयार करणार आहे, सो आपल्या ब्लॉगमध्ये त्यासाठीच टिकून राहा. तर चला आधी पटकन आवरून घेते आणि मग आपण मस्तपैकी ऑइल बनवायला घेऊयात. जस्ट आंघोळ करून मी झाली आहे तयार. तर आता बनवायचं आहे आपल्याला जे तेलाची रेमेडी आहे, तर ती मी तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉगमध्ये. सो कंटिन्यू वॉच करा आपला व्हिडिओ. आणि सगळ्यात आधी तर मला ना थोडेसे भांडे पडले ते पटकन घासून घेते आणि मस्तपैकी आपण जे तेल आहे केसांसाठी ते बनवायला घेऊयात. ओके, चला बाकीचं काम घेतलेलं आहे मी आवरून. आणि आता मला ना पहिले हे केस जे आहेत ते बांधून घ्यायचे आहेत. सो कुठे ठेवला क्लचर? नेहमी होते माझ्यासोबत, कारण की मी कुठं काय ठेवते माझ्या लवकर लक्षातच येत नाही. एकच छानशी रूम आहे, त्या रूममध्येच मला सापडत नाही. ते किती अवघड आहे बघा बरं. असो, केसापेक्षा जास्त मोठा क्लचरच मी आता केसांना लावणार आहे, कारण की आता दुसरा तो पण पडला, नशीब की फुटला नाहीये. आणि ॲक्च्युली हा क्लचर आहे ना, तो माझा नाहीये, माझ्या बहिणीचा आहे. पण ठीक आहे, बहिणीच्या गोष्टी वस्तू शेअर केल्याने प्रेम वाढतं. सो मी आज तिचा क्लच लावते, पण नशीब फुटला नाही, कारण की फुटला जर असता तर माझी बहीण माझ्यापेक्षा लहान आहे, पण तिने मला येऊन फोडलं असतं. सो चला, इकडे हे सगळं बनवायच्या वेळेसला ना अगोदरच सगळं साहित्य आपल्याला काढून घ्यायचे. तर इथे मी घेतलेले आहेत छोटेसे कांदे. कांदे का घ्यायचे, तर कांदे आपल्या केसांसाठी खूप उपयोगाचे असतात. आणि तुम्ही म्हणतात की तू काय एवढं नॉलेज देतीये, कारण की मला थोडंफार नॉलेज आहे, पण मी त्याचा वापर करत नाही. आणि हे रिअल आहे. तर खूप दिवसांपासून माझं चालू होतं की यार मला केसांसाठी बनवायचे, माझे केस एवढे डॅमेज झालेले आहेत, पण ना वेळच मिळत नव्हता. आणि जरी वेळ मिळाला तरी यार मला एवढा कंटाळा यायचा की असं वाटायचं की नको, आता नाही बनवायचं, आता आराम घ्यायचा आहे. आणि आराम घेऊ घेऊ मी एवढी गोलूमोलू झालेली झाली आहे ना. तर चला आपण आपल्या कामाकडे वळू. तुम्ही हे भगवंत, तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे तुम्ही तेल घेऊ शकता. तर मी आज पहिल्यांदाच हे बनवते, म्हणून मी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या घेणार आहे. तर मी छोटीशी आपली पॅराशूट जे ऑइल आहे ते घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मस्त असा, आपल्याला आधीच थोडासा कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे ते सुद्धा ॲड करायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि आता पुण्यात मी असल्यामुळे माझ्याकडे जास्वंदाचं फूल नाही आहे, आवळा नाही आहे, आणि कोरफडसुद्धा नाही आहे. आणि अजून आपले जे लिंबाचे पाले असतात कडुनिंबाचे, तर ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल नाही. जे अवेलेबल आहेत त्यालाच आज मी सगळं मिक्सिंग करून करणार आहे. सो आपण बाकीचं पण घेऊन ठेवूयात अगोदरच. ये कढीपत्ता मेरे पास जरा ज़्यादा ही है, ये वाला. आणि छोट्या छोट्या कांदा कट करून घेते. चला, फायनली आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इकडं गॅस घेऊयात पेटवून मस्तपैकी. शूटला दुसरं कोणी नसल्यामुळं सगळं माझं मलाच करावे लागते. आणि इकडे ठेवलेली आपण कढईमध्ये ही रेमेडी मी करणार आहे. जर तुमच्याकडे ना लोखंडाची कढई असेल तर तुम्ही त्या लोखंडाच्या कढईचा सुद्धा यूज करू शकता. यानंतर ना आपल्याला हे पूर्णपणे सुकल्याच्या नंतर ना त्यात करायचे तेल ॲड. सो चला, तेल ॲड करायचं आहे. आणि इकडे मी ही बॉटल अजून ओपन पण केलेली नाही आहे, तर ही अशा पद्धतीने ओपन करून घेते. ओके, इथं याच्यामध्ये मी पूर्ण बॉटल
टाकणार आहे. तर आता थंडीमुळे ह्याच्यामध्ये हे भगवंत तेल करपायला लागलं. ऑफ प्लीज, आज जे मी करतेय ते आय होप चांगलं व्हावं. इकडे पॅराशूटच्या ऑइलमध्ये एवढंसंच ऑइल आलेलं आहे मला. तर ठीक आहे, असो, आपल्याला फक्त स्टार्ट तर करायचं आहे. याच्यामध्ये मी ॲड करते हा जो कट केलेला थोडाफार कांदा आहे. ओ मम्मा. आणि त्याच्यात कांदा टाकल्यानंतर ना मी ॲड करणार आहे हा जो कढीपत्ता आहे तो. ओके. आणि कढीपत्त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत मेथीचे दाणे. इकडं मेथीचे दाणे पण मी त्यामध्ये ॲड केलेले. थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला ते. आणि आपल्याला हे पूर्ण जे आहे ना एकदम लालसर पद्धतीने ह्याचा अर्क तेलात उतरेपर्यंत हे सगळं भाजून द्यायचं आहे. त्यानंतर ना ते तेल आपल्याला जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने थंड करून गाळून घ्यायचं. चला मित्रांनो, मी हे तेल गाळून घेतले आणि एवढंच क्वांटिटी झालेली आहे तेलाची, कारण की मी खूप कमी तेल घेतलं होतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने क्वांटिटी ठेवू शकता. सो आता मी हे माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे. चला.